देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये नेते प्रचारात आणि मतदार हे दुष्काळात अशी स्थिती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत। साहेब, मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे। अल निनो वादळाचा हा फटका होता। सध्या अनेक गावांमधून टँकर पुरवठ्याची मागणी होते आणि आताच आपण हिंगोलीच्या ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत पाणी पुरवठा विभागाच्या, त्यांना फोनवरनं खडे बोल सुनावलेले आहेत। काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये आणि हिंगोलीत? हिंगोली मतदारसंघात टँकर तर कमीच, आमचे 5-6 गाव टँकरग्रस्त आहेत। पण ज्या केंद्र सरकारनं योजना दिली आहे पाणी पुरवठ्याची, हर घर नळ से पाणी, पण ती योजना व्यवस्थित होते असं मला वाटत नाही। त्यावर मी काही खुश नाही। त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। त्या त्रुटीच्या संदर्भात मी 2 वेळा बैठकासुद्धा विधानसभेच्या घेतल्यात। गुत्तेदार, इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पण त्यामध्ये समाधानकारक काम होत नाही। त्याच्यावर निश्चित रूपानं आचारसंहिता संपल्याबरोबर मी पाणीपुरवठा मंत्री आदरणीय आमचे गुलाबराव पाटील साहेब यांना बोलावणार आहे आणि याचा पूर्णपणे रिव्ह्यू घेऊन जे जे लोक दोषी आहेत त्या दोषीवर कडक कारवाई आम्ही करणार। असं आपण एकंदरीत पाहिलं तर लोकप्रतिनिधींचे अधिकारी दिशाभूल करतायत असं एकंदरीत चित्र स्पष्ट होते। दिशाभूल प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यानंतर कळेल कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय। तर निश्चित रूपानं आम्ही लोकांच्या, सरपंचांची सुद्धा बैठक घेणार आहे। निवडणूक संपल्याबरोबर आचारसंहिता शिथिल होते त्यावेळेस प्रत्येक गावच्या विधानसभेतल्या सर्व सरपंचांना बोलवून आणि तिथले ग्रामसेवक बोलवून तिथली खरी परिस्थिती काय याचा आम्ही जायजा घेऊ आणि शासनाचे पैसे वाया जाणार नाहीत याची दखल आम्ही निश्चित रूपाने घेणार आहोत। आता पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकर्त्यांशी आपलं बोलणं झालंय, काय म्हणणं होतं त्यांचं? किती योजना पूर्ण झाल्यात? तर 100-150 गावात आमच्या योजना चांगल्या प्रकारे चालू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते म्हणणं चूक आहे। जास्तीत जास्त 25 ते 30 गावापेक्षा जास्त गावात योजना चांगल्या नाहीत असं मला निश्चित रूपाने वाटतंय। जिथे जिथं मी तपास घेतल्या त्या योजना त्याप्रमाणे आहेत। असं केंद्र सरकारने प्रत्येक गावाला जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना तंबी दिलेली होती। मात्र अधिकाऱ्यांकडनं कुठेतरी या योजनेला काळं फासण्यात येते। काळा फासण्याचा विषय नाही, कायदा आहे अखेरीला। यामध्ये कडक कारवाया शासन करणार आहे। यामध्ये अधिकाऱ्याची गय केल्या जाणार नाही, गुत्तेदाराची गय केल्या जाणार नाही। म्हणून यामध्ये सगळ्यांनी सावध राहावं असं मी त्यांना इशारा देतो। अधिकाऱ्यांना एक तुम्ही कठोर इशारा काय? या योजना अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत। मोदी साहेबांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। प्रत्येक घराला नळानं पाणी मिळालं पाहिजे 2024 पर्यंत असा त्यांचा मानस होता। त्याप्रमाणे हजारो कोटी रुपये देशभर मोदी साहेबांच्या सरकारने दिले आहे आणि त्याचा जर विनियोग चांगला होत नाही तर निश्चित रूपाने त्याच्यावर कडक कारवाई केल्या जाते। नक्कीच। तर हे होते हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांनी साम टीव्हीशी बोलताना हे स्पष्ट केलंय की केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत किंवा गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये अधिकारी कुठेतरी कमी पडलेले आहेत आणि अशा अधिकाऱ्यांवरती कठोर कार्यवाही करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। एकंदरीतच केंद्र शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना होती जलजीवन मिशन योजना, या योजनेला हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठेतरी काळं फासण्याचं काम झालेलं आहे आणि त्यामुळं भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावं लागल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।